प्राकृतिक व भूगर्भ रचना, प्राकृतिक व भूगर्भ रचना। तर नंबर 1 ला ही कोकण किनारपट्टी, महाराष्ट्राच्या पश्चिम भागात दक्षिण उत्तर पसरलेली लांब व चिंचोळी किनारपट्टी आहे। या किनारपट्टीच्या पूर्वेस दक्षिणेत समांतर दक्षिणे सह्याद्री पर्वत भिंतीसारखा उभा आहे। म्हणजे ही जो पार्श्वरेष खाली अशी आहे किनारपट्टी, इकडून पूर्व इकडून पश्चिम, ह्याच्यामध्ये काय सह्याद्री पर्वतच्या पश्चिमेकडे अरबी समुद्राला लागून कोकण किनारपट्टी ही तयार झालेली आहे। तर सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या लांबट चिंचोळी सकल भागाला काय म्हणतात, कोकण असे म्हणतात। तर कोकणची निर्मिती नेमकी कशी झाली ते आता समजून घेणार आहोत। तर हे या कोकणची निर्मिती, कोकणची निर्मिती तर बघा, महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्राला लागून असलेला पर्वताचा प्रस्तर भाग होऊन किनारपट्टी तयार झाली। तसेच मुंबईजवळ जलमग्न अरण्याचा प्रदेश असे दर्शवतो की किनारपट्टीवरील समुद्राची पातळी उंचावली गेली असावी। म्हणजे किनाऱ्याचे निमजन्य खचने तयार झालेले आहेत। ज्वालामुखीचे क्रियेचे अवशेष गरम पाण्याच्या रूपाने आढळतात। तर उदाहरणार्थ मंजरशिरी येथील गरम पाण्याचे झरे। यानंतर आहे लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, लांबी, रुंदी व क्षेत्रफळ, लांबी, रुंदी, क्षेत्रफळ। पश्चिम घाटामुळे कोकणची रुंदी मात्र सर्वत्र नाही, सारखी नाही। सरासरी रुंदी 30 ते 60 किमी आहे। मुंबईच्या उत्तरेस तुलनात्मक सह्याद्री पर्वत पठाराच्या बळीने तिची रुंदी अधिक आहे। उत्तरेकडे काही भाग किनारपट्टी 90 ते 95 किमी रुंद आहे। उदाहरणार्थ उल्हास नदीच्या खोऱ्यात कोकणची रुंदी सुमारे 100 किमी आहे, तर दक्षिण कोकणात काही भाग 30, 40 ते 45 किमी आहे। इतकी कमी अरुंद कोकणचे भौगोलिक क्षेत्रफळ 30,728 किमी आहे। त्यानंतर आहे कोकणची प्राकृतिक रचना। कोकणची प्राकृतिक रचना, कोकणची प्राकृतिक रचना। सह्याद्री पर्वतामधून निघालेले डोंगराचे कडे पश्चिम किनाऱ्यापर्यंत जातात, त्यामुळे कोकणचा सर्व भाग सलग मैदान नाही। त्या डोंगरदऱ्यांनी आपल्याला पर्यंत कमी सकल भाग आहे। अनेक कमी उंचीच्या टेकड्या डोंगराची सुरके आढळतात। सह्याद्री पर्वतामधून निघून अरबी समुद्रात मिळणाऱ्या नद्याच्या खोऱ्यात सकल काहीसा भाग मैदानी भाग आढळतो। किनाऱ्याजवळ वाळूचे पट्टे आहे, 15 मीटर उंचीच आहे। किनाऱ्यापासून पूर्वेकडे सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत ही उंची सुमारे 250 मीटर वाढते। सह्याद्रीच्या पायथ्याशी उतार मंद आहे। प्रदेशाचा सर्वसाधारण उत्तर पूर्व पश्चिम दिशेने आहे। यानंतर आहे उपविभाग।
यानंतर आहे उपविभाग. तर उत्तर कोकण व दक्षिण कोकणचे दोन विभाग पाडले जातात. त्या पहिला म्हणजे उत्तर कोकण, दुसरा म्हणजे दक्षिण कोकण. उत्तर कोकणामध्ये रायगड, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड. दक्षिण कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा समावेश होतो. उत्तर कोकणपेक्षा दक्षिण कोकण अधिक खडकाळ डोंगराळ असून शहरे कमी, वाहतुकीच्या सोयी सुविधा आहेत. तर या असा हा कोकण आहे. त्याच्यामध्ये जलगंगापासून तर किमती पाडीपर्यंत हा पसरलेला भाग आहे. त्यानंतर आहे पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि काही बेटे त्याचा काही समावेश होतो. तुम्हाला समजलं का? याच्यामध्ये पत्ता नका समजला का? यानंतर आहे कलाटी. तर कोकणामध्ये सकल प्रदेशाची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते. त्यांची उंची कलाटी असे दोन प्रकार पडतात. पश्चिमेकडून अरबी समुद्राच्या सकल भागाला कलाटी असे म्हणतात. समुद्र सपाटीपासून उंची फार कमी आहे. कलाटीची पूर्वेस डोंगराळ भाग आहे, त्याला कलाटी असे म्हणतात. प्रदेशाची साधारण उंची 275 ते 300 मीटर पर्यंत आहे. जसे सह्याद्रीच्या पायथ्यापासून झाले तशी त्यांची उंची वाढत जाते. यानंतर आहे पाय. कोकणामधील नद्या पर्वतात संगम पाहून खाली उतरतात, सकल भागात वाहत जाऊन अरबी समुद्रात मिळतात. या सागरास भरती येते तेव्हा काय होते? भरतीचे पाणी नद्याच्या मुखातून बरेच आत येते. त्यामध्ये काय येते? भरतीचे पाणी मुखात जिथपर्यंत आत शिरते तेवढ्या नदीला खाडी असे म्हणतात. तर कोकणच्या किनारा अनेक खाड्यांनी काय बनलेला आहे? कोकण हा अनेक खाड्यांनी बनलेला आहे. तर मुंबईच्या उत्तरेस दातीवार, वसईची खाडी, तर वसईच्या दक्षिणेस जयगड, नंतर राजपुरी, बाणकोट, दाभोळ, जयगड सारख्या प्रमुख खाड्या आहेत. तर त्यांच्या दक्षिणेस विजयदुर्ग खाडी, कर्लीची खाडी व कोकणच्या दक्षिण सरहद्दीजवळ तेरकोलची खाडी आहे. तर कोकणची किनारपट्टी ही या प्रकारची आहे. किनारपट्टीवरील खडकात मालवण, हरणे या धरणांमध्ये गुहा आढळतात. त्यानंतर आहे सागरी किल्ले. महाराष्ट्रात काही किल्ले जसे उंच पर्वताच्या माथ्यावर आहेत, तसे काही सागरी किल्ले सागरावर, किनाऱ्यावर किंवा खडकावर बांधलेले आहेत. त्यांना सागरी किल्ले असे म्हटले जाते. तर सीमावर्ती जगते पहारेकरी, उदाहरणार्थ वसईचा किल्ला, जंजिरीचा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ले, बंदरे आहेत बघा. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील मुंबई हे नैसर्गिक आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे बंदर आहे. भारतभराचा व्यापार बंदरातून जातो. मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी मुंबईजवळ न्हावा बंदर उभारले आहे. मुंबईच्या दक्षिणेस अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, जयगड, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला यासारखी बंदरे आहेत. या बंदराची परस्परात वाहतूक चालते. महाराष्ट्रात एकूण 49 बंदरे आहेत. ही बंदरे पूर्वीपासून व्यापारासाठी प्रसिद्ध आहेत. प्राचीन व मध्ययुगीन काळात ग्रीस, रोम, इजिप्त, अरबस्तान बरोबर व्यापार चालत असे. कोकण किनारपट्टीजवळ अरबी समुद्र, खनिज, बॉम्ब आहे. खनिजासाठी तेल साठा, वसई, रत्नागिरी येथे सापडलेले तेल कोकणच्या विकास होण्यास बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बेटे मुंबई, साष्टी, अंधेरी, इंदेरी, कुर्टे, जंजिरा, घारापुरी, अंजीव बेटे ही कोकणात समाविष्ट आहेत. यानंतरचा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे सह्याद्री पर्वत.
याविषयी खालच्या आकृतीमध्ये माहिती घेणार आहोत. तर भारताचा दक्षिण किनारपट्टीशी सह्याद्री समांतर पर्वत आहे. हा पर्वत दख्खनच्या पठाराची पश्चिम सरहद निश्चित करतो. उत्तरेस सातवा डोंगरापासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत सह्याद्री पसरलेला आहे. त्याची लांबी 1600 किमी आहे. यापैकी महाराष्ट्रात 440 किमी लांबीचा सह्याद्री पर्वत आहे. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताची उंची उत्तरेकडे वाढत जाते तर दक्षिणेकडे कमी होत जाते. सह्याद्री पर्वत आपली विशाल नजर पश्चिमेस असलेल्या अरबी समुद्रावर निर्मित असते. समुद्र किनारा समांतर असणारा हा पर्वत किनाऱ्यापासून सरासरी 30 ते 60 किमी अंतरावर आहे. पश्चिम किनारपट्टीच्या मैदानी प्रदेशाकडून कोकणाकडून पर्वताकडे पहिल्या सह्याद्री सरळ भिंती सारखा दिसतो. किनाऱ्याकडे सकल प्रदेशाकडे सरळ कड्या सारखा दिसणारा प्रदेशाची उंची काही हजार मीटर पर्यंत आहे. पश्चिम सह्याद्रीच्या उत्तर एकदम तीव्र आहे. पूर्वेकडून पहिला उत्तराकडे सह्याद्रीच्या उत्तर बंद होती एक डोंगराळ वाढते आणि हा बंद उताराला हळूहळू दख्खनच्या पठारामधून होत जातो. बैठका सावित्री नदीच्या उगमाजवळ क्षेत्राजवळ या सह्याद्री पर्वताच्या दख्खनात वाढलेला दिसतो. यानंतर आहे सह्याद्री पर्वत दऱ्याच्या जल विभागात. सह्याद्री पर्वताच्या